आगीत नक्की काय जळतं? आजची ही गोष्ट आहे एका अहंकारी राजाची आणि एका छोट्याशा मुलाच्या श्रद्धेची. होळी म्हटलं की डोळ्यासमोर येतात उडणारे रंग, पाण्याचे फुगे आणि खूप सारा आनंद. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रंगांच्या आधी आपण होळी का पेटवतो आणि त्या आगीत नक्की काय जळतं? आजची ही गोष्ट आहे एका अहंकारी राजाची आणि एका छोट्याशा मुलाच्या श्रद्धेची, ज्याने दाखवून दिलं की सत्यासमोर कुठलाही अहंकार टिकत नाही. हजारो वर्षांपूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राजा होता, ज्याने कठोर तप करून वरदान मिळवलं होतं की ना माणूस ना प्राणी त्याला मारू शकत, ना घरात ना बाहेर त्याचा अंत होऊ शकतो, ना दिवस ना रात्री त्याचा मृत्यू होऊ शकतो. या वरदानामुळे तो स्वतःला अजय समजू लागला होता आणि इतकंच नाही तर तो स्वतःलाच देव मानू लागला होता आणि संपूर्ण राज्यात फक्त त्याचीच पूजा व्हावी असा आदेश त्याने दिला होता. पण त्याच घरात जन्म झाला बाळ प्रल्हादाचा, एक निरागस मुलगा जो फक्त भगवान विष्णूंची भक्ती करत होता. राजाने त्याला समजावलं, धमकावलं, शिक्षा दिली, पण प्रल्हादाने नारायण नारायण म्हणणं कधीच सोडलं नाही. आपल्या मुलानेच आपलं ऐकू नये हे राजाला सहन होत नव्हतं. त्याने प्रल्हादाला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले. कधी विष दिलं, कधी कड्यावरून फेकलं, कधी तेलात सोडलं, पण प्रत्येक वेळी प्रल्हाद वाचला. शेवटी त्याने एक अंतिम योजना आखली. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेची रात्र त्याने ठरवलं प्रल्हादाचा अंत करायचा. त्याने आपल्या बहिणीची होलिकेची मदत घेण्याचे ठरवले. होलिकेला वरदान दिलं होतं की अग्नी तिला कधीही जाळू शकत नाही. हिरण्यकश्यपू राजाची योजना अत्यंत स्पष्ट होती. पौर्णिमेच्या रात्री मोठी चिता तयार करायची. संपूर्ण राज्य साक्षीदार असेल आणि होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन त्या अग्नीत बसेल. होलिका वाचेल पण प्रल्हाद जळून खाक होईल. रात्र झाली. चंद्र पूर्ण तेजाने आकाशात दिसत होता. चितेला अग्नी देण्यात आला. ज्वाला उसळू लागल्या आणि होलिका आत्मविश्वासाने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली आणि प्रल्हाद शांतपणे भगवान नारायणांचं स्मरण करू लागला. पण जसा अग्नी वाढल्या काहीतरी बदललं आणि जसं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. अग्नीने प्रल्हादाला नाही तर होलिकेलाच वेढलं. ज्याला होलिका आपलं संरक्षण समजत होती त्याच अग्नीने तिचा घात केला, तिला भस्म केला आणि प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. हीच ती घटना ज्याला आपण फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन म्हणून साजरी करतो. ही फक्त एक कथा नाही, ही आपल्याला आठवण करून देते की अहंकार कितीही मोठा असला तरी श्रद्धा आणि सत्यासमोर तो कधीच टिकत नाही. मग दुसऱ्या दिवशी आपण रंग का उडवतो, का खेळतो? कारण होळीची आग म्हणजे आपल्या मनातील राग, द्वेष, अहंकार जाळण्याचं प्रतीक आहे. आणि जेव्हा सगळं जळून जातं तेव्हा उरतं शुद्ध मन आणि फक्त आनंद. रंगांचा सण हा नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. तसंच ही परंपरा राधा आणि कृष्णांशीही जोडली आहे. कृष्णाने राधेच्या चेहऱ्यावर रंग लावून या रंगाला प्रेमाचं रूप दिलं. रंग आपल्याला शिकवतात की आपण सगळे एकसारखे आहोत. मित्रांनो, यावर्षी जेव्हा तुम्ही होळीला पेटवाल तेव्हा ना फक्त लाकूड जाळू नका. आपल्या मनातील भीती, राग, नकारात्मकता हे सुद्धा त्या आगीला अर्पण करा. आणि जेव्हा रंग खेळाल तेव्हा इतरांच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न करा. वाईटाचा त्याग करा आणि सत्याचा स्वीकार करा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.